राहुल सोलापूरकरांची बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली। छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते अशा आशयाचं वक्तव्य सोलापूरकर यांनी केलं होतं आणि यावरून अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोलापूरकर यांच्यावर तिखट शब्दात टीका केली आणि त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। राहुल सोलापूरकर यांनी आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतलं जाणार नाही अशी टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून स्वकर्तृत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे। याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेन असंही अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। हिरकणी झालीच नव्हती, हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वात नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीनं इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर आहे कोण मूर्ख महामूर्ख। हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय आणि त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे। या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळं लावावं। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावं लागेल असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।